ठरलं तर मग या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आता एका अशा चाळीत पोहोचले जिथे खऱ्या अर्थाने सायलीला खूप मोठं सत्य उलगडणार आहे। सायली बबली तर नाही आहे हे तर सत्य आहे, पण त्यासोबत अजून एका सत्याचा उलगडा होणार। नक्की काय होणार पाहू। इकडे सचिनला घेऊन अस्मिता आपल्या रूममध्ये गेलेली आहे। अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूममध्ये आलेत, पण अर्जुनचं लक्ष सायलीकडेच आहे। इकडे घरामध्ये सगळेजण बोलतायत की अस्मिता रागवली असली ना तरी ती खूपच खुश झालेली आहे सचिनच्या येण्यामुळे। प्रताप म्हणतो तर काय, एका मुलाची आई होणार आहे, पण तिचा अवखळपणा बघितलास तर आता ही आई होणार आहे का हीच एक लहान मुलं आहे, हा आपल्या सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। यावरती आता कल्पना सांगते तर काय, तिच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद आणि तो बालिशपणा किती पाहिलात ना। प्रताप म्हणतो प्रतिमा, आता एक बाळ आलं ना की आपल्याला 2-2 बाळांना सांभाळायला लागणार आहे, कळतंय का तुला? असं म्हणत सगळेजण सचिन आणि अस्मिता या दोघांच्या बद्दल बोलत असतात, पण सायलीचं तिकडे लक्षच नसतं। सायली थोडीशी उदास असते। चैतन्य सांगत असतो अर्जुनला, काय चाललंय काय तुझं? मला नाही वाटत आज आपला केस स्टडी होईल, तुझं लक्षच नाहीये कामामध्ये। यावरती अर्जुन म्हणतो अरे सायलीकडे बघ, म्हणजे खरं सांगू का तर बाकी सगळेजण आता इकडे सचिन आल्यामुळे खूप खुश होते, पण सायलीकडे काही एक्साइटमेंट दिसली नाही। बघ ना, काहीतरी ती नक्कीच विचार करते आहे। यावरती चैतन्य म्हणतो अरे कसं आहे ना, सायलीबाईंनी पहिल्यांदाच भेटले ना सचिनला, त्यामुळे असेल। यावरती अर्जुन म्हणतो नाही, मी सांगू का हे सगळं काय चाललंय ते, तिच्या मनामध्ये गोंधळ चाललेला आहे। अजूनही तिला आता असं वाटतंय की ते तिचे आई वडील नाही आहेत। असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो मी खरं सांगू का तर सायलीबाईंना बरोबरच वाटतंय, म्हणजे मी लोखंडे दाम्पत्यांना फार वेळा काही भेटलो नाही, अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या वेळेला भेटलो, पण मला सुद्धा सेम सायलीबाईंसारखंच वाटतंय की ते सायलीबाईंचे आई वडील असूच शकत नाहीयेत। यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तू वहिनीचीच बाजू घेणार, ती कितीही चुकीची असली तरी तू तिचीच बाजू घेणार। यावरती तू तिला चेलाच ना। यावरती चैतन्य म्हणतो नाही, मला सुद्धा असंच वाटतंय की बघ ना, सायलीबाईंचे आई वडील हे असे असू शकतात का कधी, मला पण असंच वाटते। यावरती चैतन्य त्याला सांगतो तू तिला सांगितलंस का की DNA टेस्ट आपण केली म्हणून? यावरती आता अर्जुन सांगायला लागतो हो, मी तिला बोललो की आपण DNA टेस्ट केलेली आहे, पण तरी सुद्धा त्या DNA टेस्टच्या उपर जाऊन सुद्धा आता तिचा असा विश्वास आहे की हे सायन्स खोटं आहे, सगळं खोटं आहे आणि ते माझे आई वडील नाही आहेत। चैतन्य म्हणतो जर त्यांचा एवढा विश्वास असेल तर काहीतरी असेलच की। असं म्हणत आता इकडे चैतन्य बोलत असताना सायली विचार करत असते काय करू, म्हणजे आता आईला तर मी विचारले प्रश्न, आता बाबांना विचारते। तितक्यात सदाशिव तिकडे येतो आणि सायली म्हणाला ते बाबा अहो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावरती सदाशिव म्हणतो अगं मी ते चिंधीवाला आहे ना, त्याच्याकडे 300 रुपये बाकी होते, तिथं गेलो होतो। सायली म्हणते माहिती आहे मला आईने बोलले ते, पण या ना तुम्ही माझ्या रूममध्ये, मला बोलायचं आहे तुमच्याशी। सदाशिव म्हणतो आत्ता? यावरती सायली म्हणते हो हो या जरा। असं म्हणत सायली आता सदाशिवला घेऊन तिकडे आपल्या रूममध्ये जाते। ज्या वेळेला सायली सदाशिवला घेऊन जाते त्यावेळेला ती म्हणते बाबा हे बघा, आणि तिने रूममध्ये सगळी गाठोडी काढून ठेवलेली असतात। गाठोडी सगळी अस्ताव्यस्त तिथे ठेवलेली असल्यावरती आता सदाशिव म्हणतो हे काय ग पोरी? त्यावरती सायली म्हणते बाबा लहानपणी ज्या वेळेला मी हरवले ना त्यावेळेला माझ्याकडे असलेल्या वस्तू या मधुभाऊंनी जपून ठेवल्या होत्या आणि त्याच या वस्तू आहेत, तर तुम्ही या वस्तू बघून मला सांगू शकाल का की यातल्या काही वस्तू तुम्हाला आठवतायत का? यावरती सदाशिव सांगायला लागतो हत्तीच्या एवढ्यासाठी, ह्या कामासाठी सायली तुम्हाला इथे बोलवलंस? यावरती सायली म्हणते हो बाबा, मला सांगू शकाल का तुम्ही की काय गोष्टी आहेत त्यातल्या की ज्या गोष्टी तुम्हाला आठवतायत की ज्या माझ्या आहेत म्हणून? यावरती हा फ्रॉक बघा, हा फ्रॉक घालून मी त्यावेळेला मधुभाऊंच्या इथे गेले होते, म्हणून तो फ्रॉक मधुभाऊंनी जपून ठेवला। असं म्हटल्यावरती मग लगेच सदाशिव म्हणतो हा फ्रॉक ना, अगं हा फ्रॉक तर मीच शिवलाय। यावरती आता सायली विचार करते, म्हणजे आई सांगत होती की हा फ्रॉक यांनी नाही शिवला आणि हे स्वतः मात्र आता इकडे कन्फर्म करतायत की हो हा फ्रॉक मीच शिवला होता, काय गडबड आहे ही? आणि त्यानंतर मग आता सायली सांगते तुम्ही म्हटला होतात की लहानपणी मी हुशार होते। सदाशिव म्हणतो हुशार? खूपच हुशार होतीस तू, 7 वर्षाची होतीस ना, तुझा 7व्या वर्षाच्या वाढदिवसाला आपण आता पाणीपुरीचा बेत केला होता आणि तुझी बहीण ती सोनाली आणि तुम्ही दोघी जणी इतक्या भांडलात त्या दिवशी ना, काय सांगू? यावरती सायली म्हणते म्हणजे मी 7 वर्षाची असताना हरवले का? यावरती सदाशिव सांगतो हो हो 7 वर्षाची असताना
असताना हरवलीस. आता इकडे सदाशिव निघून जातो. त्याला काही फारसा बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसतो प्रेक्षकांनो. तोपर्यंत सायली विचार करते काय चाललंय ह्या दोघांचं, म्हणजे हे दोघं जण मला वेगवेगळी उत्तरं देत आहेत. काय करू, मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. माझं सत्य काय आहे हे जाणून मला घ्यायलाच पाहिजे. पण सायलीकडे काही पर्याय नसतो, कारण तिला सांगणारी व्यक्ती म्हणजे अर्जुन आणि तिच्यामध्ये भांडण चालू असल्या कारणाने आता ती अर्जुनला स्पष्टपणे काही विचारू शकत नसते. तरी सुद्धा ती विचार करते, ठीक आहे, मला जर का कुणी ह्याच्यातली इत्थंभूत माहिती देऊ शकत असेल तर ते आहेत अर्जुन सर. मी जाते आणि जाऊन आता मी ताबडतोब अर्जुन सरांशी बोलते. पण कसं बोलणार? मग ती येते आणि चैतन्य भाऊजी कॉफी पिऊन झाली का? द्या कॉफीचे मग मी घेऊन जाते असं म्हणायला लागते. मग ती कॉफीचे मग घेऊन ज्या वेळेला जायला निघते त्यावेळेला ती मुद्दाम थांबते आणि तिला आदल्या वेळेची म्हणजे मागच्या वेळेला ती जेव्हा स्टडी रूममध्ये आली तेव्हाची गोष्ट आठवते. त्यावेळेला जेव्हा अर्जुनने गोऱ्यांचं काहीतरी कारण काढून सांगितलेलं असतं की वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन करायची, वेगवेगळी चौकशी करायची, मग आता अर्जुनकडूनच काढून घ्यायला पाहिजे की नक्की चौकशी केल्यानंतर पुढे काय करायचं असा सायली विचार करते. आणि त्यानंतर मग आता सायली तिकडेच थांबते आणि ती म्हणायला लागते, चैतन्य भाऊजी अहो मघाशी तुम्ही एका केसच्या बद्दल डिस्कस करत होतात, मी ऐकलं, म्हणजे आता तुम्ही गोरेंच्या बद्दल बोलत होतात. तर मला एक सांगा, तुम्ही मगाशी त्यांची चर्चा चालली होती की दोघांना वेगवेगळं इंटरोगेट करायचं, दोघांना वेगवेगळं विचारायचं, म्हणजे ते दोघं जण वेगवेगळी उत्तरं देतील की नाही हे आपल्याला समजेल. बरं ते झालं, मग त्यांना आता वेगवेगळी उत्तरं दिली, मग काय पुढे तुम्ही करणार? आता चैतन्य पूर्णपणे ब्लँक असतो आणि त्यावरती सायली म्हणते, म्हणजे त्यांनी जर का वेगवेगळी उत्तरं दिली असेल तर आपण करायचं काय पुढे, करणार काय तुम्ही पुढे? यावरती चैतन्य आता सायलीकडे पाहतो आणि नाही सायली बहिणी, अजून तरी काही आम्ही त्यांची चौकशी केलेली नाहीये, चौकशी झाली की सांगतो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी त्यांची इंट्रोगेशन केलं आणि त्यांनी जर का आता सांगितलं, वेगवेगळी उत्तरं दिली, तर आपण दोघांना एकत्र बसवायचं. चैतन्य दोघांना एकत्र बसवायचं आणि त्यांना विचारायचं की म्हणजे त्यांना सांगायचं की तुमच्याकडे प्रश्नाची उत्तरं घ्यायला मी जेव्हा आलो होतो त्यावेळेला तुम्ही दोघांनी वेगवेगळी उत्तरं दिलीत, म्हणजे तुम्ही खोटं बोलताय का किंवा तुमची ही उत्तरं खोटी आहेत का असं ज्या वेळेला आपण त्यांना विचारू ना त्यावेळेला ते थोडेसे गडबडणार आणि गडबडून ते आता असं काहीतरी बोलून जाणार जे त्यांनी बोलणं अपेक्षित नाहीये आणि आपल्याला खूप मोठी माहिती मिळणार. यावरती आता अर्जुनला वाटतं की सायली खुश होईल, आपले आभार मानेल आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी अहो मला काही ह्या केसमध्ये इतका इंटरेस्ट नाहीये, मी आपलं सहज तुम्हाला विचारलं होतं, दुसरं कुणी याची उत्तर देण्याची काही गरज नाहीये, इतकं काय मला करायचंय असं म्हणत ती अर्जुनला टोमणा मारते आणि तिकडून निघून जाते. अर्जुन म्हणायला लागतो, बघितलंस चैतन्य, बघितलंस काय चाललंय ते, म्हणजे एखाद्याची मदत करायची आणि हे काय. त्यावरती प्रिया आता बाहेर हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते, हिला जरा जास्तच मस्ती आली सायलीला, काय गरज पडले तिला आता ह्या कुटुंबाची चौकशी करायची, मला या सगळ्या प्रकरणामध्ये ही सायली बहुतेक अडकवणार आहे. आता DNA रिपोर्ट आलेत ना पॉझिटिव्ह, जर DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत तर कसल्या इंट्रोगेशन करते, कसल्या चौकशा करते, नाही या सायलीचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. ही जर का मुळापर्यंत पोहोचायचं म्हटली तर ही सगळी माहिती काढू शकते आणि मग अर्जुनला समजायला वेळ लागणार नाही की सायली बबली नाहीये तर मी बबली आहे, काय करू या सायलीच्या हालचालींवरती मला लक्ष ठेवायला पाहिजे असा आता ती विचार करायला लागते आणि ती सायलीचा पाठलाग करायला लागते. सायली आता इकडे निघते तोपर्यंत चैतन्य म्हणायला लागतो, अर्जुन खरंच सायली वहिनी एकदम ग्रेट आहेत बरं का, म्हणजे बघ ना कसं तुला झापलं. अर्जुन म्हणतो, घे तू तिचीच बाजू घे, मला माहिती आहे ना तू तिचाच चमचा आहे, सायली वहिनीचा चेला असं म्हणत अर्जुन त्याच्यावरती चिडतो. बरं तोपर्यंत मैनावती आणि सदाशिव रूममध्ये येतात, लगेच AC वगैरे लावतात आणि त्याच वेळेला मैनावती म्हणायला लागते, अहो ऐकलत का पैसे काय झाले. यावर तो म्हणतो, हे घे आज आपला राजयोग आहे, राजयोग 300 रुपये चिन्हांची मिळाले. मैनावती खूपच खुश होते, ते 300 रुपये मोजायला लागते आणि तो म्हणतो, आज फक्त पैसे नाही मिळालेत, ही बघ ही अंगठी मिळाली. यावरती मैनावती म्हणते, सोन्याची आहे. यावरती तो म्हणतो, हो सोन्याची अंगठी आहे, रस्त्यामधून येत होतो तेव्हा सापडली. मैनावती खूपच खुश होते आणि म्हणते, अरे वा खरंच आपला राजयोग इतका जोरात चालू आहे ना की काय सांगायचं. त्यावरती तो म्हणतो, अगं हा कसला राजयोग आलाय, म्हणजे ज्या वेळेला आपण आता ह्या पोरीच्या घरात राहायला आलो ना तोच खरा आपला राजयोग, बघ ना
राजवाड्यामध्ये आता राजासारखं राहतोय, दुसरा काय तो राजयोग असणार आहे असं म्हटल्यावरती लगेचच ते दोघं जण बोलत असताना सायली येते. आई बाबा येऊ का? ते दोघं जण पटकन ते पैसे आणि ती अंगठी लपवून टाकतात आणि त्यानंतर सायली म्हणते, आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. म्हणजे मी तुमच्या दोघांशी ज्या वेळेला वेगवेगळं बोलले त्यावेळेला तुम्ही मला ज्या प्रश्नांची उत्तरं दिलीत ना ती खूपच वेगवेगळी उत्तरं होती. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तुम्ही अशी उत्तरं का वेगवेगळी दिलीत. मला तर आश्चर्यच वाटतं या सगळ्याचं. यावरती सदाशिव म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती सायली सांगायला लागते, हे बघा मी तुम्हाला विचारलं आईला की आई हा फ्रॉक बाबांनी शिवला का? तर आई मला सांगते आहे की नाही, हा फ्रॉक बाबांनी अशा प्रकारचे फ्रॉक शिवत नाहीत. पण ज्या वेळेला मी बाबांना विचारलं की बाबा हा फ्रॉक तुम्ही शिवला होतात का, तर ते सांगतायत हो हा फ्रॉक तू शिवला होता. आई मला म्हणते की मी 5 वर्षाची असताना हरवले होते. यावरती आता असा महिनावती सांगते, अगं सायले काय सांगू तुला, माझी हल्ली ना स्मरणशक्तीच काय चालत नाही. म्हणजे असेल आता हे म्हणतायत ना की हा फ्रॉक त्यांनी शिवलाय, तर असेल तो फ्रॉक त्यांनी शिवलेला असणार आहे. म्हणजे माझी मेलीची स्मरणशक्तीच चालत नाही आणि म्हणून आता मला असं वाटलं की हा फ्रॉक त्यांनी नाही शिवलाय. पण ज्यांनी शिवलाय त्यांना तर कळणारच ना की हा फ्रॉक त्यांनी शिवलाय म्हणून. यावरती सायली म्हणते, मग 5 वर्षाचे असताना हरवले तू म्हणतेस, ते म्हणताय 7 वर्षाची असताना. सदाशिव म्हणतो, अगं हिच्यासारखी माझी स्मरणशक्ती 5च असणार, मी आपला उगाच 7 म्हटलं होतो. काय ग महिने 5च बरोबर ना? यावरती मग आता मैनावती सांगायला लागते, हो 5च बरोबर. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांचे बोलणं चालू असतं आणि दोघं जण हे सगळं बोलत असताना मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, खरंच आहे अहो काय सांगू मी तुम्हाला, माझी पण स्मरणशक्ती अशीच नाही होत आहे, आपलं दोघांचं काय चाललंय कळतच नाहीये. यावरती सायली म्हणते, तुम्ही मला म्हटला होता की मी खूप हुशार होते, खूप चंट होते. यावरती मैनावती म्हणते, मग काय अगं हुशार तर 100% होतीस तू. त्यावरती सायली म्हणते, जर का मी इतकी हुशार होते तर मला सांगा तुमचा हात सोडून मी कशी काय गेले आणि त्यानंतर मी परत आले पण नाही आणि तुम्ही सुद्धा मला शोधण्याची तसदी नाही घेतलीत. यावरती सदाशिव आणि मैनावती म्हणतात, काय बोलतेस तू, तुला शोधण्याची तसदी नाही घेतली असं कसं होईल? आणि तुला काय वाटतं की तू आमच्या हलगर्जीपणामुळे हरवली गेलेली आहेस? अगं तू आमच्या हलगर्जीपणामुळे हरवली गेलेली नव्हतीस. खरं सांगू का तर आता तू हरवली गेली होतीस ती म्हणजे तुझ्या मावशीच्या हलगर्जीपणामुळे. अगं सदाशिव म्हणतो, अगं ज्या वेळेला तू हरवलीस ना तेव्हा काही तू आमच्याकडे नव्हतीस. यावरती मैनावती सांगायला लागते, तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते. अगं काय झालं त्या दिवशी, काय मला आठवलं ना, मी तुला तुझ्या मावशीकडे पाठवलं होतं आणि तोच दिवस तुझ्या आयुष्यातला कर्दनकाळ ठरला आणि तिकडून तू हरवून गेलीस. खरंच मला इतका राग आला होता ना तिचा आणि काय मला सुचलं नाही की मी काय वेड्यासारखं केलं आणि का तुला तिकडे पाठवलं. पण खरंच तो दिवस एकदम भयंकर होता. त्यावरती सदाशिव सांगायला लागतो, तेच तर म्हणजे काय सांगू मी मैनावतीला इतका ओरडलो ना की तू का तिला तुझ्या बहिणीकडे पाठवलंस, इतका हलगर्जीपणा आता तुझी बहीण कशी करू शकते? अगं पोरी आमच्यामुळे नाही हो तू हरवलीस त्या तुझ्या मावशीमुळं. यावरती सायली म्हणते, मावशी? मग तुम्ही कधीच मला मावशीचं नाव गाव काहीच सांगितलेलं नाहीयेत, तुम्ही कधीच बोलला नाहीत की मावशी कुठे असते काय असते. यावरती सदाशिव म्हणतो, सांग तू सांग मावशी कुठे असते, सांग तिला. असं म्हणत सदाशिव आपलं हंग झटकून घेतो आणि आता सायलीला हिलाच सांगायला सांगतो की सांग मावशी कुठे आहे म्हणून. यावरती आता इकडे लगेच मैनावती म्हणते, हो मला माझ्या बहिणीचा पत्ता माहीत नसणार आहे तर कुणाला असणार आहे पत्ता माहिती? आणि मग ती तोंडाला काहीही येईल तो पत्ता सांगायला लागते. म्हणजे ती शाळा आहे बघ, ती शाळा जिकडे आहे ना त्या शाळेच्या मागे एक मातृछाया. यावरती सदाशिव म्हणतो, अगं मातृछाया कुठे? मातृनिवास म्हणून एक शाळा आहे ना. यावरती मग आता ती सांगते, हो मला मेलीला लक्षातच राहत नाहीये. मातृछाया बरोबर मातृछाया म्हणून आता एक बिल्डिंग आहे तर किंवा ती एक चाळ आहे आणि मातृछाया म्हणून या चाळीमध्ये आता म्हणजे ती मावशी तुझी राहते. यावरती सायली सांगायला लागते, ठीक आहे तू एक काम कर आई, याच्यावरती तू आता एक पत्ता लिही मावशीचा, बरोबर लिहा पत्ता आणि नाव लिही, म्हणजे मी बघून येईन भेटून येईन मावशीला. हा म्हणजे मला सुद्धा कळू दे ना माझी मावशी कशी दिसायची काय ते. यावरती ती म्हणते, हो का नाही पत्ता देणार मी. मग ती एक पेपर घेते आणि धादांत खोटी मैनावती त्याच्यावरती ॲड्रेस आणि हे सगळं लिहून टाकते. बरं हे सगळं लिहिल्यावरती मग आता ती सायलीला तो पत्ता देते. बरं हे सगळं चालू असताना बाहेर आता डोमकावळा
कावळ्यासारखी प्रिया हे सगळं ऐकत आहे, यांचं काय चाललंय किंवा हे दोघं काय बोलतायत, सायलीला काय वेगळी माहिती समजते, हे सगळं सगळं प्रिया आता बघत आहे. आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते, काय आता हे मध्येच सायलीचं म्हणजे मावशीचं कॅरेक्टर कुठून समोर आलं, नाही नाही काहीतरी गडबड आहे. सायली सांगत असते, देतेस ना आई पत्ता मला, असं म्हणत सायली आता तिच्याकडे मैनावतीकडे पत्ता मागायला लागते. मैनावती कागदावरती काहीतरी खरडून देते आणि त्यावेळेला मग लगेचच इकडे प्रिया विचार करते, नाही नाही ही जर का सायली त्या मावशीपर्यंत पोहोचली तर तर खूप मोठं गडबड होऊ शकतो. आणि माझ्या माहितीत तरी ही अशी कोणती मावशी होती असं मला काहीच आठवत नाहीये. काय नक्की आहे, काय नक्की घडलं असेल, म्हणजे आता हे लोक खोटं बोलतायत हे सायलीला समजलं तर. आणि त्यानंतर मग सायली तो पत्ता घेते. पत्ता घेऊन सायली आता आपल्या रूममध्ये येते. प्रिया तिचा पाठलाग करत तिथपर्यंत येते. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असताना सायली तिकडे आलेली आहे. आता सायली विचार करते, मला जर का मदत करेल तर ती एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अर्जुन सर. पण मी ह्यांच्याकडे मदत मागायला गेले तर आता हे काही नीटपणे मदत करणार नाहीत. सारखं 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 आता पुरावा 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 करत बसतील. इकडे प्रिया विचार करते, नाही नाही यांनी मावशीचा पत्ता तर दिलाय, पण तो पत्ता बरोबर आहे चुकीचा आहे काय आहे हे सुद्धा मला माहित नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तिकडे जाऊन मला आता तो पत्ता बरोबर आहे की नाही ते जाणून घ्यायला पाहिजे. मग प्रिया ताबडतोब आता मैनावती आणि सदाशिव यांच्या रूमच्या दिशेने आलेली आहे. प्रेक्षकांनो, त्यावेळेला मैनावती आणि सदाशिव हे आता बोलत असतात की कसला मैने खोटा पत्ता दिलास ग तू तिला, आणि तिकडे पोहोचली तर ती मैनावती म्हणते, पोचू दे, कुठे आपला पत्ता दिला खोटा कळणार आहे. इकडे आता सायली रूम मध्ये येते आणि अर्जुन सरांना सांगू तरी कसं की असं असं घडले. चैतन्य सर असते तर कदाचित त्यांनी मिळून आम्ही दोघांनी सांगितलं असतं, पण आत्ता कसं सांगू. आणि मग ती कॉल लावते. इकडे तोपर्यंत प्रियाला कळलंय की या मावशीचा पत्ता खोटा दिलाय आणि ती विचार करते खोट्या पत्त्यावरती सायली पोचता कामा नये. मग सायली त्या याच्यावरती असलेला नंबर डायल करते आणि ती अशी मनातल्या मनात म्हणायला लागते, अरे आईने तर जो काही नंबर दिलेला आहे तो तर नंबर मावशीचा लागतच नाहीये, असं कसं घडलं, असं म्हणत ती इकडे प्रिया विचार करते, हिला आता मी पोचू देणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा मला आता सायलीला तिकडे पोहोचूच द्यायचं नाहीये. आता सायली हे सगळं बोलत असताना अर्जुनला समजतं की लगेचच इकडे म्हणजे आकाश इकडे आता समजलेला आहे सायलीला तिच्या मावशीबद्दल. आणि त्याच वेळेला आता इकडे त्यामुळे आता इकडे ती विचार करते की मी म्हणजे सायली आता ताबडतोब जायला निघालेली आहे आपल्या मावशीला भेटायला. आणि आता त्याच वेळेला तिच्या मागे आकाश इकडे आता निघालेला आहे अर्जुन. आणि अर्जुन विचार करतोय की एकटी का सायली चालले, आणि तो सांगतो की तू एकटी का चालली होतीस, मी तुझ्यासोबत येणार होतो ना. आणि तो आता सायलीला मावशीला भेटला असताना रस्त्यात गाठून तिला कारमध्ये बसायला सांगतो. प्रियाचा डाव इकडे फेल झालेला आहे आणि त्यामुळे सायली आता तिकडे पत्ता विचारायला येत असताना ती आता या नावाची बाई इकडे राहते का असं विचारल्यावरती तो माणूस म्हणतो, या चाळीत काय अख्ख्या एरियामध्ये अशी कोणी बाई नावाची राहत नाही, कारण मी इथे वर्षानुवर्ष राहतोय ना. सायलीला समजतं आपल्या आईने आपल्याला चुकीचा पत्ता दिलाय. आणि मग सायली आता चांगलाच विचार करायला लागते की नाही आई माझ्याशी खोटं का बोलली होती. सायलीला या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं समजणार का, येणाऱ्या भागातच कळणार.